सर हे किती दिवसाची खरबूज लागवड आहे सध्या? 5 दिवस झाले लागवड करून याला. 5च दिवस. आता 5 दिवस झाले, एक ड्रिचिंग केली त्याला त्या दिवशी. आता लागवड केल्यापासून याला पाणी नाही सोडलं, काय नाही अजून. बर, किती बाय कितीची लागवड आहे ही? आता 1.5 बाय 1.5 वर आहे, झिगझॅग पद्धत आहे ही. बर, म्हणजे असं अंतर 1.5 आणि असं असं पण 1.5 असं 1.5 येते त्याच्यात. बर बर, ठीक आहे. तर हे हे मल्चिंग पेपर जे आहे ते किती म्हणजे कसं भेटतो, किलोवर का कसं? नाही, बंडलवर असते. आता हे 1.5 हजार रुपयाला एक बंडल आहे ह्याचं. किती एकर मध्ये येते ते? 1,500च्या बंडला म्हणजे आता बघा, एक आपल्याला 8,000 रुपये एकरी खर्च येते याचा mulching. म्हणजे एवढे बंडल लागतात. आणि किती महिन्याची कॅपॅसिटी असते त्याची? हे 2 पीक नाही ह्याच्या, 2 निघू शकतात. 6 महिने चालतंय ते. पण सरासरी 2 पीक 3 महिन्याचे आपण 2 पीक घेऊ शकतात. आता आपण खरबूज निघाला की ह्याच्यामध्ये काहीतरी भुईमूग, बाजरी किंवा मका घेतो त्याच्यावर. असं करून बघितलंय का? दरवर्षी आपलं हीच आहे. आता हे खरबूज निघाला 2-2.5 महिन्यामध्ये दुसरं पीक. आता हे किती एकर मध्ये आहे ही लागवड आपण बघू शकता? 1 एकर मध्ये. 1 एकर मध्ये लागवड आहे. आणि शोभाबळ किती एकर मध्ये आहे? बघा, या ठिकाणी शोभाबळ आहे, खरबूज आहे. त्या ठिकाणचा प्लॉट आता तोडायला आलेला आहे आणि त्या ठिकाणी घराकडच्यांचं सुद्धा शोभाबळ, त्यानंतर छोटं शेततळ केलेलं आहे. शेतीमध्ये जर मन लावलं तर सरांनी सांगितलं 100% यशस्वीपणा मिळतो. शेतीमध्ये सातत्य ठेवावं लागतं. सध्या ह्या जर प्लॉट नाही भेट लागले तर आपल्याला पुढच्या अशा ह्याला लागेल म्हणून काम करावं लागतं. तर आपण इथं जर खचून बसलात तर आपण काय करू शकणार नाही. चालतंय. असं आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.